अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। महाराष्ट्रातील या गावात थेट मशिदीत गणपती बसलाय, पण कुठे सांगते। सांगली गोटखिंडे या गावात गेल्या 40हून अधिक वर्षांपासून मशिदीतच गणपती बाप्पा विराजमान होतात। मशिदीतल्या या गणपतीची गोष्ट सुरू होते 1961 सालापासून। या गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन गणपती बसवला, पण त्या रात्री मोठा पाऊस झाला। मंडप किंवा इतर काही व्यवस्था नसल्याने पावसात गणपतीची मूर्ती भिजायला लागली होती। गावातील एका मुस्लिम व्यक्तीनं ते पाहिलं आणि गणेश मंडळातील लोकांना बोलवत याची कल्पना दिली। त्याच वेळी निजाम पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पावसात भिजणारी गणपतीची मूर्ती जवळच्या मशिदीत ठेवा अशी विनंती सगळ्यांना केली आणि गणपतीची मूर्ती मशिदीत ठेवली। त्या वर्षी विसर्जन होईपर्यंत त्या मशिदीतच गणपतीची पूजा अर्चना करण्यात आली। त्याच पुढच्या वर्षी गावात एक बैठक घेतली गेली। या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचं ठरवलं। त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होऊ लागली। मुस्लिम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा अर्चना आरती करून प्रसादाचं वाटप करतात। गेल्या 64 वर्षांपासून मशिदीतच गणपती बसवण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली जाते। तुम्हाला ही मशिदीतल्या गणपतीची स्टोरी माहित होती का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका।